श्यामजी आपल्या छातीवरती हात ठेवून सांगा, पहिल्यांदा आपल्या या भारत देशाचा झेंडा कोणी फडकवला होता, बाईनी की माणसाने? तुम्ही प्रश्न केला कुठल्या बाईनं फडकवला होता, मी तेवढं उत्तर दिले. पण आपल्या भारताचा झेंडा पुरुषांनीच फडकवला होता. तुम्ही प्रश्नाची मांडणी करताना बरोबर मांडली नाही आणि मलाच म्हणता की उत्तर बरोबर दिलं नाही. बाई तुम्ही बाई कसून शाहीर
तेरा रूप जिगर में रण के आग लगावे तेरा रूप जिगर में रण के आग लगावे इन्हें जाना था नागपुर, ये भुसावल की गाड़ी में बैठ गए और टिटिया ने पूछा टिकट, तो ये नीचे ही उतर गए। पढ़े लिखे होकर कैसे भटक गए श्याम जी, पढ़े लिखे होकर कैसे भटक गए। और हमने पूछा था छोटा सा सवाल, आपने पूछा था छोटा सा सवाल, तो ये बीच में ही अटक गए। बहुत दिन से मौका आया बहुत दिन से मौका आया पब्लिक से मन बहलाया बहुत दिन से मौका आया पब्लिक से मन बहलाया आज देखो तुम आगे बढ़ना है आज देखो तुम श्याम जी देखो जरा देखो कैसे देखो नहीं हंस रहे दिल खुश है वो कभी गुस्सा नहीं करते और क्या प्यार से ही देख रहे प्यार से देख रहे आज देखो तुम आगे बढ़ना है और इस शाहिर के साथ क्या बात है और इस शाहिर के साथ कुश्ती लड़ना है और इस शाहिर
हा तसेच भीमराव मेश्राम यांच्याकडून 10 रुपये सप्रेम मिळाले. धन्यवाद. तर म्हणतील मला बाई लंगोटी घेऊन आलीस का? माझ्यासोबत कुस्ती खेळायचं म्हणतोस तर? बहीण असं म्हणणाऱ्याच्या माझ्या भाऊ. अरे ठेकेदार लोकांनी आपल्याला कार्यक्रमाला बोलवले. बहीण त्यांनी हे एवढं मंडप सजवलं, एवढी पब्लिक बोलावली. कशासाठी? तर दोघांच्या सवाल जवाबाच्या प्रश्न उत्तराची दिशा ऐकण्यासाठी. बाई बाई तर मी विचाराची लंगोटी घेऊन आलेली आहे आणि कुस्ती ज्ञानाधानाची खेळणार आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे? बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, और सुखी उम्मीदों के लिए कोई डाली नहीं होती. अरे जो झुक जाए माँ बाप के चरणों पे, उसकी झोली कभी खाली नहीं होती, नहीं होती, नहीं होती. म्हणून मला काय म्हणायचंय? मला तर शाहीर साहेब त्या लायब्ररीचं नाव आहे लंडन ऑफ इकॉनॉमिक लायब्ररी. लंडन ऑफ इकॉनॉमिक लायब्ररी हे त्या लायब्ररीचं नाव आहे. लंडन ऑफ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स बरोबर आहे दादा, तेच तर म्हटली मी. लंडन ऑफ इकॉनॉमिक्स लायब्ररी. या लायब्ररी मध्ये ते अभ्यास करायचे. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर आताही तुम्हाला जमला नसेल तर पुढच्या फेऱ्यामध्ये येऊन जमवून टाका. प्रश्नाचं उत्तर तू भरतीच कचकच करतेस. काय केले हो मी? आता इकडे मला नाही तुझ्या भावाबद्दल जाऊन
मला सुद्धा बाबासाहेबांबद्दलच विचारायचं आहे. माझा प्रश्न हा आहे की संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 394 कलम का लिहिली? त्यांनी 395 नाही लिहिलं, 393 नाही लिहिलं, 394च कलम का म्हणून लिहिली? हा माझा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या फेराला नक्कीच द्या, कारण त्यांचा खूप अभ्यास आहे, शिकलेले आहेत आणि आहेत ज्ञानीवंत आहेत, गुणीवंत आहेत. होय होय. म्हणून मला काय म्हणायचं आहे माझ्या बाळांनो हो. शिष्य
लंडन ऑफ इकॉनॉमिक लायब्ररी हे त्या लायब्ररीचं नाव आहे. लंडन ऑफ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स बरोबर आहे दादा, तेच तर म्हटली मी. लंडन ऑफ इकॉनॉमिक्स लायब्ररी, या लायब्ररी मध्ये ते अभ्यास करायचे. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर आताही तुम्हाला जमला नसेल तर पुढच्या फेऱ्यामध्ये येऊन जमवून टाका. प्रश्नाचं उत्तर तू तर भरतीच कचकच कचकच करतेस. काय केले हो मी? आता इकडे मला बोलूही नाही देस. तुझ्या भावाबद्दल दोन शब्द बोलीन म्हणलं तर बोलायच्या आधीच कचकच 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 करते. नाही बाई, माझ्या भावात चेहरा मारला बाई. एवढं नको बोला तुम्ही. कसं तुझा भाऊ चेहरा मारते का पावर आहे बाई? का तुझा भाऊ आहे तरी पावर पाहिली नाही. खोबरा कडे आता चालले कोणीकडे? रस्त्यावर साहेब. आता म्हणून म्हण आपल्या भावाला आता या की पुढे म्हणा. पुढे खायची. तेच तर म्हणत आहे मी. तर आमच्या साहेबांचा मी प्रश्नाचं उत्तर दिलेली आहे. आता आमचा प्रश्न आहे. यांनी खूप अभ्यास करून आलेले आहे. खूप मस्त सांगत होते संविधानाबद्दल, बाबासाहेबांबद्दल. मला सुद्धा बाबासाहेबांबद्दलच विचारायचं आहे. माझा प्रश्न हा आहे की संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 394 कलम का लिहिली? त्यांनी 395 नाही लिहिलं, 393 नाही लिहिलं, 394 कलम का म्हणून लिहिली? हा माझा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या फेराला नक्कीच द्या. कारण त्यांचा खूप अभ्यास आहे, शिकलेले आहेत आणि आहेत, ज्ञानीवंत आहेत, गुणीवंत आहेत.